रामकृष्ण हरी मंडळी, नमस्कार. मी सायली पवार. द प्लॅनेट ऑफ यजुर्वेदामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांची जीवनगाथा. या व्हिडिओमध्ये गोळा केलेली सगळी माहिती ही स्वनिर्मित असून याचा कुठल्याही इतर व्हिडिओशी काहीही संबंध नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंटमधून नक्की कळवा. चला तर मग करूया सुरुवात जीवनगाथेला. पैठणजवळ आपेगाव नावाचे छोटेसे गाव होते. तेथे विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचे सदाचारी व्युत्पन्न पंडित होते. वृत्तीने विरागी असलेल्या विठ्ठलपंतांनी वेदांचा आणि उपनिषदांचा अभ्यास केला होता. महाभारत आणि रामायण त्यांना मुखोद्गत होते. संस्कृत काव्य आणि व्याकरण ह्यांचा तरुण विठ्ठलपंतांनी कसून अभ्यास केला होता. जन्मवैराग्य प्राप्त झालेल्या विठ्ठलपंतांनी मनाशी ठरवलं की आता तीर्थयात्रा करत संपूर्ण हिंदुस्थान देशपालथा घालायचा. विद्वान शास्त्री पंडितांशी वेदांतावर चर्चा करायची. हिंदुस्थानातल्या सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे. परमेश्वराचा शोध घ्यायचा. तरुण विठ्ठलपंत अत्यंत तेजस्वी आणि देखणे होते. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानसंपन्न झालेल्या विठ्ठलपंतांनी तीर्थयात्रेला निघण्यासाठी आपल्या आई वडिलांची परवानगी मागितली. तेव्हा आपल्या या एकुलत्या एका लाडक्या मुलाला परवानगी देताना त्यांच्या डोळ्यात वियोगाचे अश्रू उभे राहिले. विठ्ठलपंतांनी आपल्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार घातला. आईने आपल्या या तेजस्वी मुलाला हृदयाशी घट्ट धरलं आणि आशीर्वाद देत म्हटलं, विठ्ठला, तू इतका मोठा हो की वरला आकाश तुला पाहायला खाली वाकेल. नम्रता आणि सदाचार ही कवच कुंडले तुझ्यापाशी आहेत. तुला काही कमी पडणार नाही. आपण नातपंथी आहोत. तुझे आजोबा गहिनीनाथांचे शिष्य होते. तुला परमेश्वराचे दर्शन होईल. तुझ्या तीर्थयात्रेला माझे आशीर्वाद आहेत. विठ्ठलपंत निघाले तेव्हा जणू सूर्य मानवी रूप घेऊन निघाला होता असे दोघांना वाटले. विठ्ठलपंत प्रथम श्रीकृष्णाच्या द्वारकेला आले. श्रीकृष्ण रूप त्यांनी आपल्या हृदयात साठवलं. हात जोडून ते मंदिरात उभे होते. त्यांच्या मुखातून संपूर्ण भगवद्गीता पवित्र गंगोघारी सारखी बाहेर पडली. त्यावेळेला देवळातल्या सर्व घंटा आपोआप निनादू लागल्या. श्रीकृष्णाचा पांचजन्य शंख आसमंत भेदू लागला. आपल्या या तीर्थयात्रेला भगवान श्रीकृष्णाचे आशीर्वाद लाभले आहेत ह्याची प्रचिती विठ्ठलपंतांना आली. विठ्ठलपंतांनी श्रीकृष्णाला डोळे भरून पाहून घेतलं. त्या क्षणी विठ्ठलपंतांना श्रीकृष्णाने प्रत्यक्ष दर्शन दिलं. त्यांना घट्ट आलिंगन दिलं. विठ्ठलपंतांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आईचे शब्द त्यांना आठवले, तुला परमेश्वराचं दर्शन होईल. श्रीकृष्ण विठ्ठलपंतांना म्हणाला, विठ्ठला, तुझे ज्ञान भारले आयुष्य अतिशय खडतर आहे. परंतु तुझ्या संसार वेलीवर 4 मोगरी फुलं अशी काही उमलून येतील की त्यांचा सुगंध अवकाश व्यापी होईल. आळंदीच्या अजान वृक्षाखाली खोलवर गेलेली मुळं तू आहेस. परंतु हा अजान वृक्ष अमर होणार आहे. विठ्ठला, ज्ञानदेवाच्या रूपेने मी तुझ्या पोटी येणार आहे. त्या क्षणी मोगऱ्याचा वर्षाव विठ्ठलपंतांवर झाला. बासरीचे सूर निनादू लागले. श्रीकृष्ण रूप तर अदृश्य झाले होते, परंतु श्रीकृष्णाचा शेला विठ्ठलपंतांच्या खांद्यावर होता. विठ्ठलपंत भारावून गेले. त्यांना एवढा आनंद झाला होता की त्या श्रीकृष्णाच्या नादात त्यांची पावलं पडत होती. तीर्थयात्रा करत करत ते आळंदीत येऊन पोहोचले. आळंदीच्या सिद्धेश्वराच्या मंदिरात विठ्ठलपंत आले तेव्हा मंदिरात एकदम लख्ख प्रकाश पडला. त्यावेळेला आळंदीतले सिद्धोपंत नावाचे एक वेदसंपन्न ब्राह्मण सिद्धेश्वराची पूजा करण्यात गर्क झाले होते. मंदिरात विशेषतः गाभाऱ्यात एकदम प्रकाश पडला म्हणून त्यांनी समोर पाहिले तर एक तेजस्वी तरुण मंदिरात प्रवेश करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. प्रत्यक्ष भगवंताने मंदिरात प्रवेश केला आहे असा त्यांना भास झाला. सिद्धोपंत लगबगीने उठले आणि त्या तरुणाकडे गेले. तो तेजस्वी तरुण सिद्धोपंतांना पाहून एकदम त्यांच्या चरणाशी वाकला, कारण त्या तरुणाला आपल्या वडिलांची तीव्र आठवण झाली. त्या तेजस्वी तरुणाचे ते नम्र रूप पाहून सिद्धोपंत अक्षरशः विरघळून गेले. त्यांना आपल्या लाडक्या कन्येची म्हणजे रुक्मिणीची आठवण झाली. रुक्मिणी उपवर झाली होती. सिद्धोपंतांनी त्या तेजस्वी तरुणाची प्रेमाने चौकशी केली आणि घरी येण्याची विनंती केली. हा तेजस्वी तरुण आपे गावातल्या गोविंदपंतांचा मुलगा आहे हे कळाल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. विठ्ठलपंतांना घेऊन मग ते घरी आले. भोजन झाल्यावर विठ्ठलपंत मुक्कामाला सिद्धेश्वराच्या देवळात परत आले.
मध्यरात्री विठ्ठलपंतांना स्वप्नदृष्टांत झाला की रुक्मिणीशी विवाह करावा. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण विठ्ठलपंतांना सांगितले की माझे मानवी रूप रुक्मिणीच्या पोटी येणार आहे. त्याच वेळी सिद्धोपंतांना पंढरीच्या पांडुरंगाने स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की विठ्ठलपंत तुझे जावई आहेत. रुक्मिणीचे लग्न या तेजस्वी वेद संपन्न ब्राह्मणाबरोबर करून दे. माझे 4 विश्वव्यापी परमभक्त रुक्मिणीच्या पोटी जन्म घेणार आहेत. सिद्धोपंतांना खूप आनंद झाला. त्यांच्या मनात उमलून आलेल्या विचारांना पांडुरंगाने आशीर्वाद दिला होता. सिद्धोपंत हे यजुर्वेदी होते आणि विठ्ठलपंत सुद्धा देवस्थ यजुर्वेदी ब्राह्मण होते. विठ्ठलपंतांनी आपल्याला झालेला स्वप्नदृष्टांत सिद्धोपंतांना सांगितला आणि सिद्धोपंतांनी सुद्धा त्यांना आपला झालेला दृष्टांत सांगितला. पत्रिका जुळल्या. मार्गशीर्ष वद्य पंचमीचा मुहूर्त अत्यंत उत्तम होता म्हणून सिद्धोपंतांनी तो दिवस निश्चित केला. आळंदीतच लग्न लावून देण्याचे ठरले. फक्त विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना कळवणे अशक्य झाले नाही, कारण मुहूर्त लगेच होता. लग्न लागल्यावर उभयंतांनी आपेगावला जायचे असे निश्चित ठरले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचे लग्न सिद्धोपंतांनी थाटात लावून दिलं. आळंदीतले सर्व ब्राह्मण लग्नाला हजर होते. लग्न झाल्यावर विठ्ठलपंत रुक्मिणीला घेऊन आपेगावला गेले. विठ्ठलपंतांच्या आईवडिलांना नक्षत्रासारखे आपल्या सुनेला पाहून खूप आनंद झाला, परंतु विठ्ठलपंतांना आईवडिलांच्या सहवासाचे भाग्य फार काळ लाभले नाही. काही दिवसांनी विठ्ठलपंतांचे आईवडील निवर्तले म्हणून सिद्धोपंतांनी लेकीला आणि जावयाला पुन्हा आळंदीला आणलं. दोघांचा संसार सुरू झाला. सिद्धोपंतांना खूप आनंद झाला होता. रुक्मिणीचा विठ्ठलपंतांवर खूप जीव होता. विठ्ठलपंतांनी एकांतात रुक्मिणीला द्वारकेच्या श्रीकृष्णाच्या मंदिरात घडलेला प्रसंग सांगितला तेव्हा रुक्मिणी अक्षरशः भारावून गेली. आपल्या पोटी प्रत्यक्ष परमेश्वर जन्म घेणार आहेत हे गुपित तिने कुणालाच सांगितलं नाही. देवकीच्या पोटी श्री विष्णूने अवतार घेतला आणि श्रीकृष्णाच्या रूपाने प्रगट झाला. तोच आनंद आपण प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. या दिव्य कल्पनेने ती अक्षरशः मोहरून गेली होती. परंतु विठ्ठलपंतांचे मन संसारात रमत नव्हते. त्यांना तीर्थक्षेत्रांची ओढ लागली होती. परमेश्वराचा शोध घेत उरलेलं आयुष्य संन्यस्त वृत्तीने जगायचं असं त्यांनी मनाशी निश्चित केलं होतं. आळंदीत ते हरिकथा सांगत कीर्तन करीत. आषाढी एकादशीला तर दोघेही जात होते. परंतु एवढे सर्व असूनही विठ्ठलपंतांचा जीव रमेना. त्यांना आध्यात्मिक ओढ लागली होती. रोज ते रुक्मिणीला म्हणत, रुक्मिणी, माझा जीव या करीत असलेल्या संसारात रमत नाही ग. मला संन्यास घ्यावासा वाटतो. तू मला परवानगी दे. विठ्ठलपंतांचे हे विरक्त बोल ऐकून रुक्मिणी उदास व्हायची. तिला रडू फुटायचं. रुक्मिणी अतिशय शांत स्वभावाची होती. जणू पौर्णिमेचा चंद्र आळंदीत रुक्मिणीच्या रूपेने उगवला होता. तिला वाटायचं संसार करावा, आपल्या मुलांना वाढवावं, विठ्ठलपंतांची सेवा करावी. ह्या तिच्या स्वप्नांना तडा गेला होता. विठ्ठलपंतांचे रोजचे हे संन्यासा संबंधाचे बोलणे ऐकून ती खरं तर खूप दुःखी झालेली होती. एकदा ती खूप कामात असताना विठ्ठलपंतांनी तिला मधुर स्वरात हाक मारली आणि म्हणाले, रुक्मिणी, मला संन्यास घ्यावा वाटतोय. मला तू परवानगी दे ना ग. रुक्मिणीला आपल्या या विरक्त स्वभावाच्या नवऱ्याची मानसिक स्थिती कळत होती. परंतु त्या दिवशी अनावधानाने ती बोलून गेली, घ्या संन्यास. विठ्ठलपंतांना आनंद झाला. नदीवर जाऊन येतो असे म्हणून विठ्ठलपंत निघाले. त्यांनी पाठी वळून सुद्धा पाहिले नाही. नेसत्या वस्त्रांनिशी ते घराच्या बाहेर पडले आणि थेट काशीला आले. काशीमध्ये त्यांना रामानंद स्वामी नावाचे एक तेजस्वी सत्पुरुष भेटले. ते परमहंस होते. विठ्ठलपंतांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि त्यांनी सद्गुरूची सेवा करीत ज्ञानमार्गाने निश्चल वृत्तीने अध्यात्मातले कूट प्रश्न सद्गुरूच्या सहवास सोडवण्यास सुरुवात केली. त्यांना भगवंताची प्रचिती येऊ लागली. आळंदीचा विसर पडला. विठ्ठलपंतांचे वागणे, बोलणे, त्यांची नम्रता यांची मोहिनी सद्गुरूवर पडली होती. रामानंद स्वामींना विठ्ठलपंत खूप आवडले. त्यांच्या लक्षात आलं की हा आपला आवडता शिष्य खूप ज्ञानी आहे. वेद त्याला मुखोद्गत आहेत. उपनिषदांचा अभ्यास उत्तम आहे. 18 पुराण हा कोळून प्यायला आहे. रामायण, महाभारत आणि सर्व संस्कृत काव्य आणि नाटकांचा याने अभ्यास सुद्धा केलेला आहे. इकडे आळंदीत हाहाकार उडाला. विठ्ठलपंत स्नानाला नदीवर जातो म्हणून जे गेले ते परत आलेच नाही. रुक्मिणी चिंतित झाली. सिद्धोपंत कुलकर्णी यांनी खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठलपंतांचा शोध लागला नाही.
शेवटी सिद्धोपंतांनी लेकीला आपल्या घरी आणलं. रुक्मिणी जवळजवळ मुकीत झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मावळला. नवऱ्याची वाट पाहत ती आपले आयुष्य काढू लागली. रोज नदीवर जाऊन अंघोळ करायची आणि ओलेत्या वस्त्रांनीशी ती देवाची पूजा करायची. व्रत वैकल्य आणि कडक उपवास करून रुक्मिणी थकून गेली होती. काही वर्ष गेली, पण विठ्ठलपंत आलेच नाही. त्या दिवशी एकादशी होती. अगदी पहाटे रुक्मिणी अंघोळ करून येत होती. वाटेत पिंपळाचा पार होता. त्या पाराला ती हात जोडून प्रदक्षिणा घालू लागली. विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती त्या पारावर होत्या. त्यांना नमस्कार करायला गेली तर तिथे एक तेजस्वी साधू ध्यान लावून बसलेले रुक्मिणीला दिसले. त्या साधूचे नाव होते रामानंद स्वामी. पहाट होत होती. सगळीकडे लीला लाल झालेले होते. ते सूर्यकिरण साधूच्या चेहऱ्यावर पसरले होते. रुक्मिणीने वाकून नमस्कार केला. बांगड्यांचा हलकासा आवाज झाला. साधूने अगदी सहजत्या आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. तो आशीर्वाद ऐकून रुक्मिणी एकदम सद्गतीत झाली. तिच्या तोंडून हुंदका फुटला आणि 2 अश्रू साधूच्या पायावर पडले. साधूने डोळे पुसले. डोळे उघडून तर रुक्मिणी हात जोडून उभी होती. तिच्या डोळ्यातले अश्रू बघून साधूने अतिशय स्नेहाळ स्वरात रुक्मिणीला विचारलं, काय झालं ग मुली? तू रडतेस का? तुला काय दुःख आहे का? मला सांग, काळजी करू नकोस. रुक्मिणी स्पुंदून रडू लागली. ती साधूला नमस्कार करून लगबगीने घराकडे निघाली. तो तेजपुंज साधू सुद्धा रुक्मिणीच्या घराकडे निघाला. दरवाजात सिद्धोपंत कुलकर्णी उभे होते. त्या तेजपुंज साधूला आपल्या दरवाजात पाहून त्यांनी पहिल्यांदा त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्यांना आवर्जून घरात पाचारण केले, बसायला आसन दिलं आणि त्यांची मनोभावे पूजा केली आणि त्या साधूला रुक्मिणीची कहाणी सांगितली. साधू विचारमग्न झाले. त्यांनी डोळे मिटले आणि वेदवाणी बाहेर पडावी तसे ते गंभीरपणे म्हणाले, मी तुमच्या मुलीला जो आशीर्वाद दिला आहे ना, तो खोटा ठरणार नाही. आणि साधू महाराज निघाले ते थेट काशीला आपल्या आश्रमात आले. कारण अंतर्दृष्टीने त्यांना लगेच कळलं की त्यांचा शिष्य हाच मुळी रुक्मिणीचा पती आहे. त्यांनी आपल्या विठ्ठलपंतांना हाक मारली आणि आळंदीचा सारा वृत्तांत सांगितला. विठ्ठलपंत अतिशय सात्विक होते. त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला होता. गुरुच्या आज्ञेवरून त्यांना पुन्हा आळंदीला जावे लागले. गुरुने आज्ञा केली आणि ते तडक आळंदीला आपल्या शिष्याला घेऊन आले. रुक्मिणीच्या आनंदाला तर पाराच राहिला नाही. विठ्ठलपंत गुरुगृही राहून तेजस्वी आणि ज्ञानी झालेले होते. संन्यासी विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमी झाले. ही वार्ता आळंदीभर पसरली आणि आळंदीच्या ब्राह्मणांनी त्या दोघांना एकदमच वाळीत टाकलं. संन्यासी पुन्हा संसारी पुरुष कसा होईल यावर खूप चर्चा झाली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मात्र शांत होते. गावाने त्यांचे जीवन इतके असह्य केलं की शेवटी विठ्ठलपंत रुक्मिणी आळंदीच्या बाहेर एक निर्जन असे सिद्धबेट होते. तिथे त्या दोघांची एक छोटीशी झोपडी बांधली आणि तेथे राहू लागले. गावाकडून त्यांचा छळ चालूच होता. नदीवर ही दोघं आली तरी गावातील ब्राह्मण त्यांना त्रास देत. ज्ञानेश्वरांच्या जन्मा अगोदर त्यांच्या आईवडिलांची भयंकर मानसिक त्रास सोसला. पण आपल्या दुःखाचा एक ब्र कधी त्या दोघांनी काढला नाही की आपल्या दुःखाला कधी ते कुरवाळत बसले नाही. ज्ञानेश्वरांच्या जन्मा अगोदर विठ्ठल रुक्मिणीच्या आयुष्यात असा काळोख दाटून आला होता. त्यानंतर वेलीवर सुंदर फुलं उमलावीत तशी विठ्ठलपंत रुक्मिणीला 4 मुलं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. मुले लहानची मोठी होऊ लागली. गावाचा छळ तर चालूच होता. कुणी मदत तर करत नव्हतंच, पण संन्याशाची मुलं म्हणून या 4 मुलांना सुद्धा त्रास देऊ लागलं. गावातले ब्राह्मण ईश्वराची पूजा करत होते, पण या बाल ईश्वरांना छळत होते. एकदा या 4 मुलांना घेऊन विठ्ठलपंतांनी एका यात्रा काढली. त्र्यंबकेश्वरला जायचं ठरलं. ते त्र्यंबकेश्वरला गेले. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालत असताना अचानक विजा चमकू लागल्या. सोसाट्याचा वारा सुटला. सर्वत्र अंधार दाटू लागला आणि अचानक वाघाची डरकाळी ऐकू आली. सर्वजण घाबरले आणि पळत सुटले. विठ्ठलपंत, रुक्मिणी, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई पळत पळत खाली आले. पण थोरला निवृत्ती या पळापळीत हरवला. शोधूनही सापडला नाही. सगळेजण काळजीत होते. निवृत्ती तर अवघ्या 10-12 वर्षांचा होता. सर्वांना वाटले की वाघाने निवृत्तीला पकडले. त्या सर्वांनी खूप वाट पाहिली, पण इकडे काय झालं होतं की निवृत्ती वाट चुकला आणि अचानक एका गुहेच्या तोंडाशी गेला. आतून घनगंभीर आवाज घुमला, निवृत्ती ये, मी तुझीच वाट पाहत होतो. निवृत्ती न घाबरता आत गेला.
निवृत्तीनाथांना आतून गुहा प्रकाशाने उजळलेली दिसली. अगोदर दिसलेला वाघ तिथेच एका दिव्य पुरुषाच्या बाजूला बसला होता. तो दिव्य पुरुष म्हणजे साक्षात श्री गहिनीनाथ बसलेले होते. निवृत्तीने पुढे जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. अलख निरंजन. त्या दिव्य पुरुषाच्या तोंडून शब्द बाहेर पडले. निवृत्ती समोर बैस. तू माझा शिष्य आहेस. मी तुझ्या शोधात अनेक वर्ष होतो. असं म्हणून गहिनीनाथांनी निवृत्तीच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याच्या शरीरातून अचानक वीज सळसळून गेली. काहीतरी दिव्य शक्ती प्राप्त झाली असं निवृत्तीला वाटलं. आता तो क्षणार्धात निवृत्तीनाथ झाला होता. नाथ संप्रदायाची दीक्षा गहिनीनाथांनी निवृत्तीला दिली. दिव्य ज्ञान प्राप्त करून निवृत्तीनाथ घरी आले आणि त्यांनी दरवाजातून हाक मारली, आई मी आलो ग. रुक्मिणी लगबगीने बाहेर आली. पाहते तो समोर आपला मुलगा निवृत्ती तेजपुंज होऊन बाहेर आला होता. रुक्मिणीला खूप आनंद झाला. विठ्ठलपंत बाहेर आले. ज्ञानदेव, सोपान, मुक्ता सर्वच बाहेर आले. सर्वांनी आपल्या दादाला मिठीच मारली. त्या सिद्ध बोटावरल्या झोपडीत दिव्य ज्ञानाचा प्रकाश पडला होता. पण आळंदीतल्या ब्राह्मणांना या ज्ञानाची क्षिती नव्हती. संन्याशाची मुलं म्हणून हेटाळणी चालूच होती. मुंजींची वय सरकून चालली होती. ह्याचे विठ्ठलपंतांना खूप दुःख व्हायचं. आळंदीकर ब्राह्मणांनी स्पष्ट नकार दिला. उलट त्यांनी विठ्ठलपंतांना शिक्षा फरमावली की तुम्ही संन्यास धर्म सोडून गृहस्थाश्रमात आलात. तुम्हाला संतती झाली तर त्याला एक प्रायश्चित्त घ्यावे असे सांगून दोघांना देहांताची सजा फरमावली. विठ्ठलपंत रुक्मिणी इतके सात्विक वृत्तीचे होते की मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी एका मध्यरात्री मुलं झोपलेली असताना जड अंतःकरणाने नदीत उड्या टाकून आयुष्याचा अंत केला. पण आळंदीकर ब्राह्मणांचे समाधान झाले नाही. मुलांच्या मुंजी झाल्याच नाही. ही मुलं मग पैठणला गेली. तिथला ब्रह्मवृंद तर चमत्कारिकच होता. त्यांनी निवृत्तीनाथांची चेष्टा तर केलीच, पण ज्ञानेश्वरांनी जेव्हा म्हटलं की सर्वांमुखी परमेश्वर असतो, तेव्हा समोरून एक रेडा चालला होता. त्यात परमेश्वर आहे का असा खवचट प्रश्न विचारला. ज्ञानेश्वर जेव्हा हो म्हणाले तेव्हा त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणायला लावले. आश्चर्य म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून आपली प्राणशक्ती त्या रेड्याच्या मस्तकात एकाग्र केली तेव्हा तो रेडा वेद म्हणू लागला आणि पैठणच्या ब्राह्मणांचे डोळे उघडले. ज्ञानेश्वर महाराज की जय असा जयघोष सुरू झाला. ज्या मुलांना सर्व ब्रह्मवृंद छळत होता तो ब्रह्मवृंद त्या जयघोषात सामील झाला. ज्ञानेश्वरांची आध्यात्मिक ताकद लोकांना कळली. ज्या मुंजीच्या प्रश्नासाठी 4 भावंड पैठणला आली तो प्रश्नच निकालात निघाला. पण ती भावंडे त्या गावात राहिली नाही. ती यात्रेला निघाली. ज्ञानेश्वरांच्या मागोमाग शेकडो माणसे चालू लागली. या माणसांचा जथा ज्ञानेश्वरांच्या नावाचा जय जयकार करत चालला होता. यात्रा पैठणहून नेवाशाच्या दिशेने चालली होती. वाटेत आळेगाव लागले. ज्ञानेश्वर थोडा वेळ थांबले. त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं होतं की त्यांच्या तोंडून वेद वदवले तो ज्ञाना नावाचा रेडा आळ्याला आपला प्राण सोडणार. त्याचा मृत्यूक्षण जवळ आला होता. इतक्या ज्ञाना रेडा ज्ञानेश्वरांच्या जवळ आला. त्याने आपले पुढले 2 पाय गुडघ्यावाकडून टेकवले. माथे ज्ञानेश्वरांच्या चरणावर टेकवलं आणि तो मुकपणे अश्रू गाळू लागला. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या माथ्यावर आपला उजवा हात टेकवला. त्या क्षणी रेडा मनुष्यवाणीत बोलू लागला, स्वामी माझा मृत्यूक्षण जवळ आला आहे. आपल्या चरणांशी मी प्राण सोडणार आहे. मला मोक्ष हवा. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्यावेळी रेड्याचे अंग थरथरले. त्याने प्रदीर्घ ओंकार घुमवला आणि तो ज्ञानेश्वरांच्या चरणावर अक्षरशः कोसळला. लोकांनी रेड्याच्या नावाने जय जयकार केला. एक खोल खड्डा खणला. रेड्याला उचलून खड्ड्यात ठेवलं. ज्ञानेश्वरांनी माती टाकली. क्षणभर ज्ञानेश्वर तेथे रेंगाळले. नंतर यात्रा पुढे सुरू झाली. आळे गावातली माणसे त्या यात्रेत सामील झाली. नेवाशाजवळ एक गाव होतं. तेथे यात्रा थोडा वेळ थांबली. ज्ञानेश्वर डोळे मिटून झाडाखाली बसले. तेज अक्षरशः फाकत होतं. त्याच वेळेला एका माणसाची प्रेतयात्रा चालली होती. ज्याचं प्रेत चाललं होतं त्याची पत्नी प्रेताबरोबर सती जायला निघाली होती. तिच्या कपाळावर मळवट होता. हातात हिरव्या बांगड्या होत्या. त्या तेजस्वी यतीला पाहून ती स्त्री जवळ आली आणि तिने खाली वाकून ज्ञानेश्वरांना नमस्कार केला. तेव्हा ज्ञानेश्वरांनी बांगड्यांचा आवाज ऐकून बाईला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव.
लोकांना आश्चर्य वाटलं. ज्ञानेश्वरांनी डोळे उघडले, त्यांना खरा प्रकार कळला. म्हणून त्यांनी प्रेतावर पाणी शिंपडले, मृत्युंजय मंत्र म्हटला आणि हळूवार आवाजात म्हटलं, सच्चिदानंद उठ. ते शब्द ऐकून तो मेलेला माणूस तिरडीवरून उठून बसला. ज्ञानेश्वरांनी प्रेत जिवंत केलं ही बातमी सर्वत्र पसरली आणि लोकांना खात्रीत पटली की ज्ञानेश्वर हे परब्रह्माचे मूर्त रूप आहे. त्या स्त्रीला परमानंद झाला. तिने ज्ञानेश्वरांचे पाय घट्ट पकडले. नंतर ते दोघंही ज्ञानेश्वरांबरोबर यात्रेला निघाले. याच सच्चिदानंदा बाबांची ज्ञानेश्वरांनी गीतेवर जे भाष्य केले ते लिहून काढलं. तीच ज्ञानेश्वरी. वाटेत नेवासे लागले. तिथल्या मोहिनी राजाच्या देवळात ही 4 भावंड थांबली. तेथे यात्रा भरली होती. यात्रेला प्रचंड गर्दी जमली होती. शेवटी ज्ञानेश्वरांनी ठरवलं की या अज्ञ जनतेला गीता सांगावी, म्हणून ज्ञानेश्वरांनी देवळातल्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. आणि मराठी भाषेच्या जन्मवेळेला एक अपूर्व ग्रंथ ज्ञानेश्वरांनी सांगितला. ज्ञानेश्वरी मराठी भाषेचे वैभव ठरली. गीता उलगडून सांगताना ज्ञानेश्वरांनी खूप उपमा उत्प्रेषा सांगत गीता खूप सोपी करून मराठी भाषेतून सांगितली आणि ती गीता प्राकृत निर्माण झाली. मग ज्ञानेश्वरांनी अभंग लिहिले. अमृत अनुभव नावाचा स्वतंत्र ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरांचे गुरु होते त्यांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ. गुरुच्या आदेशानुसार तर त्यांनी ज्ञानेश्वरी हा विलक्षण ग्रंथ गुरुच्या साक्षीने सांगितला. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांनी गीतेवर केलेलं अप्रतिम भाष्य. ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीत एकदाही स्वतःच्या त्रासाचा उद्गार काढला नाही. उलट त्यांनी देवाला प्रार्थना केली की सर्वांना जे जे पाहिजे ते ते प्राप्त होवो. ते ज्ञानदेवांचे विश्वव्यापी पसाय दान. चांगदेव नावाचे 1400 वर्षांचे समृद्ध असे योग संपन्न आयुष्य लाभलेले एक मोठे योगी पुरुष तापी नदीच्या तीरावर आपल्या हजारो शिष्यांच्या समवेत आश्रम करून होते. त्यांच्या कानावर ज्ञानेश्वरांच्या अलौकिक सामर्थ्याची कीर्ती गेली. तेव्हा चांगदेवांच्या मनात विचार आला की या ज्ञानेश्वरांच्या अलौकिक सामर्थ्याची कीर्ती ऐकावी. बालयोगी अवतारी सिद्ध पुरुषाला कडकडून भेटावं, त्याला गाठ अलिंगण द्यावं. जेव्हा चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहायला घेतलं तेव्हा पत्राचा मायना काय लिहावा हे त्यांना कळेना. ज्ञानेश्वर वयाने लहान आहेत म्हणून प्रेमपूर्वक आशीर्वाद द्यायला जावे तर त्यांचा आध्यात्मिक आणि योग साधनेने भारलेला अधिकार खूपच मोठा होता, अगदी आकाशव्यापी. म्हणून नमस्कार करावा तर वयाने आपल्यापेक्षा खूपच लहान. योगी चांगदेव प्रथमच संभ्रमावस्थेत पडले. म्हणून कोरेच पत्र त्यांनी आपल्या शिष्यामार्फत पाठवलं आणि भेटीची तळमळ तोंडीच कळवली. ते कोरे पत्र घेऊन चांगदेवांचे शिष्य ज्ञानेश्वरांकडे आले. ते कोरे पत्र पाहून सळकांडी मुक्ताई चटकन म्हणाली, एवढा 1400 वर्षांचा योगी पुरुष परंतु आध्यात्मिक पातळीवर अजून कोराच राहिला. तेव्हा ज्ञानेश्वर छोट्या मुक्ताईला म्हणाले, मुक्ते, आपण योगी चांगदेवांपेक्षा सर्वच बाबतीत खूप लहान आहोत ग. आपण कधी असं बोलू नये. निवृत्तीनाथ या दोघांचा संवाद ऐकत होते. ते ज्ञानेश्वरांना म्हणाले, ज्ञानोबा, तू या कोऱ्या पत्राला उत्तर लिही. सद्गुरूंची आज्ञा झाली. म्हणून ज्ञानदेवांनी चांगदेवांच्या त्या कोऱ्या पत्राला 65 ओव्या लिहून उत्तर पाठवलं. चांगदेव मनाने शुद्ध आहेत हे ज्ञानदेवांना जाणवलं होतं. त्या कोऱ्या पाटीवर त्यांनी आध्यात्मिक पातळीवरची ब्रह्माक्षरे ओव्यांमधून प्रकट केली. ज्ञानेश्वरांनी चांगदेवाला आत्मबोध केला. ती चांगदेव 65 ज्ञानेश्वरांचे ते अध्यात्माने भारलेले पत्र वाचून त्यांना प्रत्यक्ष भेटायचं असा योगी चांगदेवांनी निर्णय घेतला आणि आपल्या हजारो शिष्यांना बरोबर घेऊन वाघावर ऐटीत बसून चांगदेव महाराज तापी तीरावरून निघाले आणि थेट आळंदीला आले. पहाटेची वेळ होती. ज्ञानदेवाही 4ही भावंडे समोरच्या छोट्या भिंतीवर सकाळची गारवा खात बसली होती. ज्ञानेश्वरांनी हे सारे अंतर्ज्ञानाने जाणून घेतले आणि चांगदेवांनी आळंदीच्या वेशीवर स्वागत करावे. ज्ञानेश्वरांनी हे सारे अंतर्ज्ञानाने जाणून घेतले आणि चांगदेवांची आळंदीच्या वेशीवर स्वागत करावे म्हणून निर्जीव जड भिंतीला चालायची विनंती केली. तो काय आश्चर्य, भिंत चालायला लागली, आकाशात उडाली आणि क्षणार्धात आनंदीच्या वेशीवर आली.
उडणारी भिंत पाहून चांगदेव आश्चर्यचकित झाले. त्यांचे खरं तर गर्वहरण झाले होते. चांगदेव वाघावरून खाली उतरले आणि त्यांनी ज्ञानेश्वरांच्या चरणावर लोटांगण घातलं. त्यांना गुरुरूप देऊ केलं. तेव्हा ज्ञानेश्वरांनी मुक्तेला सांगितलं की तू चांगदेवाला शिष्यत्व बहाल कर. मुक्ताई 1400 वर्षांच्या चांगदेवांची गुरु झाली आणि तिने चांगदेवांना आत्मज्ञान. कार्तिकी महाएकादशीला ज्ञानदेव पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात आले. श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात हात जोडून उभे राहिले. डोळे मिटले. तो घननीळ त्यांच्या रंध्रातून पाझरायला लागला. पांडुरंगाचे सगुण साकार दर्शन झाले. त्यांनी हात जोडून विठ्ठलाकडे आर्त नजरेने पाहिले. शेजारी निवृत्तीनाथ उभा होता. पाठीमागे मुक्ताबाई सोपान संगती उभी होती. नामदेवांची अवस्था सुद्धा सैरभैर झाली होती. ज्ञानदेव विठ्ठलाच्या चरणापाशी खाली वाकून लीन झाले. पांडुरंगाने त्यांना उठवलं आणि आपल्या हृदयाशी कवटाळलं. गळाभेट घेतली. कुणीही कुणाशी बोलत नव्हतं, पण एकदम अगदी अचानक ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावर प्रसन्न चित्त हसू फुटलं. ज्ञानदेवांच्या मनातली खळबळ विठ्ठलाला कळली होती. त्या गळामिठीत विठ्ठलाने ज्ञानदेवांचा पूर्ण समजून घेतले. कुणीच कुणाशी बोललं नाही. सर्वजण भीमेच्या काठावर आले. समोरच्या वाळवंटात हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत होते. ज्ञानदेवांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा घनू ओथंबू लागला. ज्ञानदेव त्या वाळवंटात उभे राहून स्वतःशीच बोलल्यासारखं अभंग भाषेत बोलू लागले. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखले नभा कारगे माये, बाप रखु माये देवीवरू, सहज निटू झाला हृदयी नटावला ब्रह्मकारे. निवृत्तीनाथांना ज्ञानदेवांची मानसिक स्थिती कळत होती, पण निवृत्तीनाथ शांत होते. मुक्ताई निवृत्तीनाथांच्या आजूबाजूने घोटाळत होती. तिला सुद्धा कळत होतं ज्ञानोदादाची मानसिक आंदोलन. गुलाबी पावलांचा सोपान तर काहीच बोलत नव्हता. ज्ञानोबांच्या मनात काहीतरी विलक्षण आकार घेत आहे एवढंच सर्वांना भावलं होतं. ज्ञानदेवाने अभंग म्हटला आणि निवृत्तीनाथांकडे आपल्या सद्गुरूकडे पाहिलं. ज्ञानदेवाने नवाकार घ्यायचा सुरुवात केली. त्याची हलकीशी जाणीव निवृत्तीनाथांना झाली होती. निवृत्तीनाथांच्या मनात ज्ञानेश्वरीतल्या मधुर ओव्या पाझरू लागल्या. ज्ञानदेवांची अमृतवाणी त्यांच्या रंध्रात घुमू लागली. दुपारी सर्वजण एकत्र बसली. मुक्ताईने सर्वांसाठी फुलं आणली. फुलांचा घमघमाट सुटला होता. मुक्ताईने आपल्या ज्ञानदादासाठी रताळी भाजली होती. दही आणलं होतं. फळं आणली होती. सर्वांनीच उपवासाचं खाल्लं. संत मंडळी पांगली. उरले फक्त हे 4 जण आणि नामदेव. ज्ञानोबा केवळ विठ्ठलाकडे पाहत होता. तरी काहीतरी निर्णय घेत आहे याची एक घनदाट सावली त्या मंदिरातल्या गाभाऱ्यात पसरली होती. संध्याकाळी विठोबाची आरती सुरू झाली. नामदेवाचे सूर टिपेला लागला. ज्ञानदेवांकडे पाहताच तो विठोबाची आरती म्हणू लागला, कारण पांडुरंग तिथेच उभा होता. आरती संपली. नामदेवांनी करुण नजरेने विठ्ठलाकडे पाहिलं. विठोबा तर हसत होता. त्याला नामदेवाची आर्तता कळली होती. इतक्यात नामदेव स्वतःशीच तल्लीन होऊन स्वतःभोवती गिरक्या घेत हातातले दगडी टाळ वाजवत स्वतःशीच घुमू लागला. पंढरपुरातले हे विठोबाचे राऊळ वारकऱ्यांनी गच्च भरून गेलं होतं. संत मंडळी ज्ञानेश्वरांभोवती उभी होती. ज्ञानदेवांच्या चेहऱ्यावरचं तेज हळूहळू वाढायला लागलं होतं. निवृत्तीनाथ तर सर्व काही समजून चुकले होते, पण मुक्ताई आणि सोपानला काहीच कळत नव्हतं. नामदेवाची आरती संपली तेव्हा नामदेव ज्ञानदेवांच्या पायाशी भावना वेगाने कोसळला. ज्ञानदेवांनी नामदेवरायांना अलगदपणे उठवलं. त्या हातांच्या स्पर्शाने नामदेवांच्या अंगातून वीज सळसळत गेली. नामदेवांकडे पाहत ज्ञानदेव अतिशय हळुवार आवाजात म्हणाले, नामदेवराया, असं काय करायचं? आपल्या तीर्थावळीतले प्रसंग आठवतात ना? त्याच आनंदात आता उरलेले दिवस काढायचे नामदेवा. तुझ्यामुळे माझी विठुरायाची प्रत्यक्ष भेट झाली हे मी कसं विसरेन. ज्ञानदेवांनी नामदेवाला कडकडून मिठी मारली. त्या मिठीत नामदेवाला ज्ञानरायांचे अंतरीचे भाव समजले. नामदेव आणखीनच गप्प झाला. रात्रभर ज्ञानदेव आपला मधुर आवाजात अभंग म्हणत बसले होते. सर्वच जण जागी होती. पहाटे अवचित ज्ञानदेवांना चंदनाच्या सुवासाने घेरून टाकलं. गार वाऱ्याची झुळूक सर्वांगाला आनंद देऊन गेली. ज्ञानदेवांचा ओठ स्फुरायला लागला. ज्ञानदेव एकदम उभे राहिले आणि अवचितपणे त्यांनी निवृत्तीला हाक मारली. निवृत्ती त्यांच्या जवळ गेला.
ज्ञानदेवांचे सुमोल हात त्याने हातात घेतले. ज्ञानदेवांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ज्ञानदेव अत्यानंदाने निवृत्तीनाथांना म्हणाले, दादा, विठुराया मला बोलवतो आहे. तो आला आहे बघ. तुला चंदनाचा सुवास येतो आहे ना? संपूर्ण परिसर तर सुगंधाने भरून गेला आहे. दादा, विठुराया आला आहे. मला अवचित जाग आली ती या सुगंधानेच आली. आणि ज्ञानदेवांच्या तोंडून एकदम ओळी मागून ओळी सुरू झाल्या. अवचिता परिमळू झुळकला अळू माळू, मी म्हणे गोपाळू, आला गे वो माये, आला गे वो माये. ज्ञानदेव भान विसरून गाऊ लागले. समोर सगुण साकार स्वरूपात विठ्ठल उभा होता. ज्ञानदेवांचे प्रसन्न चित्त पाहून निवृत्ती मनातल्या मनात सुखावला. कारण ज्ञानोबाला अगदी पहाटे विठोबाचे दर्शन झालं होतं. द्वादशीची पहाट उगवली ती एक निर्णय घेऊनच. ज्ञानदेवांनी मनाशी निर्णय पक्का केला, समाधी घ्यायची. आळंदीला जायला निघाले. कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीत समाधी घ्यायची. आपलं कार्य संपलं. ज्यासाठी आपण अवतार घेतला त्याची सिद्धी झाली. प्रत्यक्ष पांडुरंगाने येऊन त्या द्वादशीच्या पहाटे दर्शन देऊन शकून दिला. आता वयाने वाढत राहण्यापेक्षा विठ्ठल स्वरूपात विलीन होऊन जायचं. आता फक्त आपल्या सद्गुरूंची परवानगी घ्यायची. नामदेवांच्या आणि आपल्या सद्गुरूंच्या साक्षीने विठोबाला आपला निर्णय सांगायचा, त्याचा प्रसाद घ्यायचा आणि मौनाच्या गाभाऱ्यात निघून जायचं. आता काहीही नको. माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. माझ्या मनातलं ओवळून माझ्या सद्गुरू रायाने मला सारं काही दिलं. ज्ञानदेव विठुरायाला म्हणू लागले की पंढरी राया, 21 पावसाळे अमृताहून घनू होऊन माझ्यासाठी तू बरसलास. माझ्या जन्माच्या वेळी तू विजांच्या कडकडाटातून तू माझ्यासाठी मध्यरात्री आकाशमध्यावर चतुर्भुज दर्शन दिलेस. तुला मी पाहिले की मी आनंदून गेलो. विठोबा राया, तुझ्या एका हातात सुदर्शन चक्र होतं, एका हातात पूर्ण उमललेलं 1000 पाकळ्यांचं कमळ होतं. पुढल्या 2 हातांनी तू मला पृथ्वीवर पाठवलंस. तो दिवस होता श्रावण वैद्य अष्टमीचा. तो तुझाच खरा जन्मदिवस. तू जन्म घेतलास कारागृहाच्या भिंतीत आणि मला रखुमाईच्या पोटी जन्म दिलास. त्या अंधाऱ्या पावसाळ्या रात्री पृथ्वीवर काळोख होता, पण मला 1000 सूर्यांचे शीतल दर्शन तुझ्यात झालं. गोकुळातल्या गायींचे हंबरणे मी पहिल्यांदा त्या क्षणी ऐकलं. कलिंदीच्या गाठावरल्या कंदंबाच्या झाडाखाली तू वाजवत असलेली मुरली मी पहिल्यांदा त्या माझ्या जन्मक्षणी ऐकली. चंदनी शांतपणा मला तुझ्या दर्शनाने मिळाला. विठुराया, हे सारं तुझ्यामुळं घडलं रे. गीतेतल्या श्लोकांची नादावळे मी कित्येक जन्म ऐकत होतो. पण नवलेशाने मोहिनी राजाच्या मंदिरात तू स्वतःच गीता म्हणू लागलास आणि त्या नादात मी बोलायला लागलो. ते मी बोलत नव्हतो. माझ्या सद्गुरुरायाने मला गायीच्या हंबरण्यातून आईच्या मायेचे स्वर दिले आणि माझ्या मुखातून ओव्या चांदणे सरायला लागले. ते केवळ तुझ्याचमुळे. तू माझे सारस्वच आहेस. माझा दादा तर मला सारखा आपल्या हातावर घेऊन जोजावत असतो. असा सद्गुरू पुन्हा कधी मिळणार नाही. मी ज्ञानेश्वरी सांगितली हे खरं, पण सर्व शब्द माझ्या दादाचेच, माझ्या सद्गुरू रायाचे होते. तो माझ्याकडे पाहत होता. त्याच्या नजरेतून ज्ञान पाझरत होतं आणि ती ज्ञानकिरणे मी चकोराच्या पिलांप्रमाणे अतिशय तरळपणे अनुभवली. विठुराया, तू तर माझ्या जन्मापासूनच सोबत करतोस की रे. म्हणून मी पहिली तुझी परवानगी घेत आहे. मी आळंदीला समाधी घेणार. तुझे आशीर्वाद हवेत. त्या क्षणी तू माझ्या जवळ हवास. हा तुझा आर्तभक्त नामदेवराय तर कालपासून माझ्या अगोदरच मौनात गेला आहे. तो मला सोडतच नाही. त्याला माझ्या मनीचे भाव कळले आहेत. तो खूप सैरभैर झाला आहे. त्याला तूच सांभाळ. मी समाधी घेणार हे नक्की. तुझी परवानगी मिळाली की माझ्या दादाला सांगेन, तो माझा गुरु आहे, त्याची परवानगी हवी. मग मी मुक्तेला सांगेन, सोपानला सांगेन आणि विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकट झाले आहे. सगळीकडे तूच तर भरून राहिला आहेस. आता तू आणि मी हे 2 भाव शिल्लक राहिले नाहीत. 2 चरण पण चालले एकच. 2 ओठ पण बोलणे एकच. 2 नेत्र पण पाहणे एकच. 2 कान पण ऐकणे एकच. विठुराया, आपण दिसायला 2 पण आपण एकच. मी तुझ्या समीप येतोय. मी समाधी घेणार. वैकुंठातल्या घंटा मला ऐकू येऊ लागल्या रे. ज्ञानदेव भान हरपून विठोबाशी बोलत होते. त्या दोघांचाही सुखसंवाद फक्त निवृत्तीला कळत होता. तो शांत होता. मुक्तेचा हात फक्त त्याच्या हातात होता.
मुक्तेच्या मनातली कालवा कालव निवृत्तीनाथांना कळत होती आणि अचानकपणे ज्ञानदेवांचा आवाज सभा मंडपात घुमू लागला, गाभाऱ्यात घुमू लागला. विठोबाच्या गळ्यातल्या हारातील एक ताजी तुळस मंजितनी निर्माल्य होण्या अगोदरच ज्ञानदेवांच्या माथ्यावर पडली. ज्ञानदेवांना शकून मिळाला. ज्ञानदेवांनी विठ्ठलाच्या चरणाचा प्रेमभराने मिठी मारली. इतक्यात ज्ञानदेवरावांच्या खांद्याला धरून विठोबाने ज्ञानदेवरावांना हलकेच उठवले. ज्ञानदेव हात जोडून उभे होते. सर्व संतजन हा संवाद ऐकत होते. नामदेवराय तर एकदम गप्पच झाले. आपला ज्ञानात समाधी घेणार या कल्पनेने नामदेवराय स्पुंदून रडू लागले. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे पाहिले. निवृत्तीनाथांच्या नजरेत अपार माया होती. त्यांना ज्ञानदेवांच्या समाधीचा निर्णय कळला होता. निवृत्ती केवळ गुरु नव्हता, केवळ बंधू नव्हता, केवळ आई नव्हता, तर तो ज्ञानेश्वरांचा सारस्व होऊन गेला होता. आपला लाडका ज्ञाना समाधी घेणार या कल्पनेने निवृत्ती एकही शब्द बोलेनासा झाला. मुक्ताई सैरभैर झाली. सोपांतर सद्गती होऊ गेला. सगळीकडे एकदम शांतता पसरली. ज्ञानदेव निवृत्तीनाथांकडे वळले आणि खाली वाकले. निवृत्तीनाथांच्या चरणांचा स्पर्श केला. निवृत्तीनाथांच्या पायावर ज्ञानदेवाचे 2 अश्रू पडले. निवृत्तीनाथ चरकले. काय करावे त्यांना कळेना. ज्ञाना निघाला. त्याने निर्णय घेतला म्हणजे घेतला. त्याला समाधी विचारातून मागे फिरता येणार नाही याची खात्री निवृत्तीनाथांना होती. त्यांचा तो स्पष्ट शिष्ट धाकटा भाऊ आई वडिलांची जेव्हा जलसमाधी घ्यायचा मध्यरात्री निर्णय घेतला होता तेव्हा 4ही भावंडे झोपलेली होती. आईने निवृत्तीला उठवलं तेव्हा निवृत्तीचं वय होतं अवघं 10 वर्ष. आईने निघताना निवृत्तीला एवढंच सांगितलं होतं की निवृत्ती राया आम्ही निघालो, तूच आता या तिघांचा ज्ञाना, सोपान आणि मुक्ताईची आई हो. तूच त्यांचा सांभाळ कर. ज्ञानाला मी तुझ्या ओंजळीत घातलं आहे. निवृत्ती तुला आजच सांगते रे, हा विष्णूचा अवतार आहे, त्याला तू सांभाळ. रुक्मिणीला बोलवे ना. ती निघाली. त्या छोट्या ज्ञानाला निवृत्तीने वाढवलं. नाथपंथांची दीक्षा दिली. तो ज्ञानदेव समाधी घेणार. ज्ञानदेवाने जेव्हा निवृत्तीनाथांच्या चरण कमलांना मिठी मारली तेव्हा त्यांना सारं आठवलं. ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांना आपल्या सद्गुरूंना साकडं घातलं. दादा, मी या कार्तिकी वैद्य त्रयोदशीला समाधी घेणार. माझं कार्य संपलं. हे धर्मकीर्तन, हे धर्मसंकी कीर्तन तुमच्यामुळे घडलं. तुम्ही सर्वच गोष्टींचे साक्षीदार आहात. मला तुमची परवानगी हवी. द्याल ना दादा, मला तुमचे आशीर्वाद हवेत. आपण आज आळंदीला जायला निघूया. आणि निवृत्तीनाथांची जीवाचा दगड करून तथास्तु म्हटलं आणि तेच एकदम सैरभैर झाले. मुक्ताई सोपान निवृत्तीनाथांच्या जवळ आली. निवृत्तीनाथांचा तोल जात होता. त्यांना तर ज्ञानदेव समाधी घेणार हे सहन होईना. पण आवडता शिष्य, धाकटा बंधू, लाडीवाळ स्वभावाच्या या ज्ञानाने आजपर्यंत काहीच मागितलं नव्हतं. जलसमाधी घेताना निवृत्तीनाथांच्या आईने निवृत्तीला सांगितलं होतं की ज्ञानदेवांचे सर्व हट्ट पुरे कर. त्याला तू कशालाही नाही म्हणू नकोस. आणि आई गेल्यानंतर ज्ञानदेवांनी कसलाच हट्ट केला नव्हता. आणि हा तरी कुठे हट्ट होता. त्यांनी केवळ विनवणी केली होती आणि निवृत्तीने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. ज्ञानदेवांनी मुक्ताई आणि सोपान जवळ घेतले. मुक्ताईच्या केसातून प्रेमभराने हात फिरवला. तिच्या पाठीवरून हात फिरवला. एकदम मुक्ताई हुमसून रडू लागली. कारण तिला मांडे हवे होते. तेव्हा याच ज्ञानदेवाने आपली पाठ योगबळाने प्रज्वलित केली होती आणि मुक्ताईने ज्ञानदेवांच्या तप्त पाठीवर मांडे भाजले होते. मुक्ताबाईला सारे आठवायला लागले. आपला दादा एकदाच रागवला होता आणि त्याने झोपडीचं दार लावून घेतलं होतं. तेव्हा मुक्ताई जीवाच्या कराराने प्राणपणाने म्हटली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ते सारं तिला या क्षणी आठवायला लागलं. मुक्ताईच्या पाठीवरून ज्ञानदेव हात फिरवायला लागले आणि मुक्ताई हमसून रडू लागली. ज्ञानदेवांच्या कुशीत जाऊन ती रडू लागली. ज्ञानदेव काहीही बोलले नाही. सोपान शेजारी बसला होता. सोपानच्या हातात हात घेऊन ज्ञानदेवांनी प्रेमभराने चुंबिला. चंदनाच्या झाडाला सर्वत्र सुगंध, तशी ज्ञानदेवांच्या अस्तित्वात चंदन शांती होती. ते मुक्तेला एवढेच म्हणाले, मुक्ताई मी समाधी घेणार. माझं काम संपलं बरं का. आणि ज्ञानदेव एकदम मौनात शिरले. मुक्ताईने ज्ञानदेवांकडे एकदाच करुण नजरेने पाहिले. ती आधी मायेची दृष्टी होती. ज्ञानदेवांनी त्या नजरेत आपली शांत नजर मिसळून टाकली आणि मुक्ताई एकदम स्तब्ध झाली. द्वादशीचे पारणे फिटले. जमलेल्या सर्व संतांच्या उभ्या भेटी झाल्या आणि सर्वजण आळंदीला निघाले. पंढरीचा पोहा आळंदीला निघाला. ज्ञानदेवांनी आपले ओठ मिटून घेतले होते. काहीच बोलत नव्हते. ज्ञानदेवांच्या एका बाजूला निवृत्तीनाथ होते, दुसऱ्या बाजूला मुक्ताई होती. पुढे नामदेव होता आणि पाठीमागून सोपान चालला होता. गोरा कुंभार, बंका, महार, सावता, माळी, परिसा, भागवत सर्वच संत मंडळी विठोबाचे नाव घेत चालली होती.
स्वतः पांडुरंग या संत मंडळींबरोबर चालला होता. आळंदीत पंथाकारतांची कीर्ती झाली. तसेच सर्व सत्र केवळ पताका दिसत होत्या. इंद्रायणीच्या दोन्ही वेळी तीरांना वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली. ज्ञानदेव समाधी घेणार ही बातमी सर्वत्र पसरली. आळंदीच्या दिशेने दिंड्या निघाल्या. सर्व वारकरी आतून खूप दुःखी झाले होते. ज्ञानेश्वर म्हणाले, उन्हाला पडलेलं चांदणं होतं. इतकं शांत शीतल व्यक्तिमत्व कुणाच्या पाहण्यात नव्हतं. असा संत, कवी, तत्वज्ञ हजारो वर्षात झाला नव्हता. इतके विनम्र व्यक्तिमत्व, इतके शालीन व्यक्तिमत्व कुणालाही वारकऱ्याच्या पाहण्यात नव्हतं. कुणाच्याही डोळ्यात खळ नव्हता. ज्ञानदेव समाधी घेणार हे सहन होण्यासारखं नव्हतं. एका उदास वातावरणात धुक्यासारखं पसरलं होतं. नामदेवाला सारं सारं आठवत होतं. ज्ञानदेवांच्या समाधीचा दिवस जवळ येत चालला. ज्ञानदेव काहीच बोलत नव्हते. मौनाच्या गाभाऱ्यात त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं. नामदेवाची स्थिती आणि इतर भावंडांची स्थिती सारखीच होती. जळाबाहेर ठेवलेल्या मासोळीसारखे प्राणकंठाशी आले होते. मन तर अक्षरशः तळमळत होतं. दाही दिशा ओस वाटायला लागल्या होत्या. ज्ञानदेवांसाठी सर्वच जण तळमळत होते. समाधीचा क्षण जवळजवळ येत चालला. नामदेवाने आपल्या मुलांना सांगून समाधीची जागा साफसूफ करून घेतली. रात्रंदिवस कीर्तनं चालू होती. टाळ मृदुंगाच्या आवाजात संपूर्ण आळंदी दंग झाली होती. एकादशीचा उपवास आणि द्वादशीचे पारणे फिटले. सिद्धेश्वराच्या देवळाजवळ नदीच्या खाली एक खोल विवर होते. तिथे समाधीची जागा निश्चित झाली. सुवर्ण पिंपळ तिथे सळसळत उभा होता. त्या विवराची जागा साफ झाल्याने तिथे एक मृगाजीन घातले गेले. धुनी पेटवण्यात आली. इंद्रायणी सर्वांनी स्नान केले. जेवणावळीत प्रत्यक्ष विठ्ठल सर्वांना प्रेमाने वाढत होता. सर्व संत एकत्र आले, पण कुणाचं लक्ष नव्हतं. ज्ञानदेव समाधी घेणार या एकाच विचाराशी प्रत्येकाच्या घशात घास अडकत होता. निवृत्ती, मुक्ताबाई आणि सोपानाचे समाधान करणे देवालाही अशक्य झाले. आता हा भर माध्यान्हाचा समाधी घेणार या एकाच अस्वस्थ विचाराने सारी मंडळी स्पंदून होती. ज्ञानाला मरण नाही हे मनाने पटत नाही, पण हा आपला सखा ज्ञानेश्वर विवरात जाऊन बसणार, पुन्हा कधीच वर येणार नाही हे सत्य नाकारता येत नव्हते. नामदेव सर्व काही करत होता. गळ्यातला हुंदका त्याने दाबून धरला होता. त्याला स्वतःचे स्वतः समाधान करून निवृत्तीचे, सोपानचे आणि सर्वांचे महत्वाचे म्हणजे मुक्ताबाईचे समाधान करायचं होतं. समाधीचा क्षण जवळजवळ येत चालला. सर्वजण एकत्र बसले. पांडुरंग ज्ञानेश्वरांच्या शेजारी येऊन बसले. नंतर पांडुरंग आणि निवृत्तीनाथ दोघे उभे राहिले आणि ज्ञानदेवांचे नमन आरंभिले. पुंडलिक आणि नामदेव दोन्ही बाजूला उभे राहिले. ज्ञानराज पुढे चालायला लागले. ज्ञानदेवाला गंध आणि अक्षता लावल्या. फुलांचा परिमळ सुटला. ज्ञानदेवांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या. इंद्रायणीचं पाणी आणण्यात आले. ज्ञानदेवाची पूजा सुरू झाली. नंतर अखेरचे बोलणे सुरू झाले. ज्ञानदेव निवृत्तीनाथांच्या शेजारी उभे राहिले. ज्ञानदेवांनी हात जोडले आणि मौनाला वाणीने आलिंगन दिले. ज्ञानेश्वर निवृत्तीनाथांशी बोलू लागले. त्यांच्या मौसूत निर्वाणीच्या वाणीने निवृत्तीच्या डोळ्यात महत्प्रयासाचे अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटायला लागला. निवृत्तीनाथ विचलित व्हायला लागले. त्यांनी ज्ञानेश्वरांना गाढ आलिंगन दिले. ती दीर्घ मिठी पाहून सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. निवृत्ती स्पुंदून म्हणत होता, या माझ्या लाडक्या ज्ञाननाथाचे कधी अमर्यादा केली नाही. गुरु शिष्य नातं फार चांगलं सांभाळलं. ते सिद्धीस नेलं. गीतार्थाचा सोहळा याने पार पाडला. असा सखा पुन्हा होणार नाही. आमच्या डोळ्यांची ज्ञानदेवानं पारणं फेडली. निवृत्ती बोलत होता. निवृत्तीनाथांचा कंठ ज्ञानदेवांच्या आठवणीने दाटून आला. ज्ञानेश्वरांच्या आठवणी संपता संपेना. तेव्हा पांडुरंग निवृत्तीनाथाला म्हणाले, असे जर तू आठवत बसलास तर समाधीला उशीर होईल. पण निवृत्तीनाथांचे समाधान होईना. मग पांडुरंगाने निवृत्तीला पोटाशी धरलं. सर्वांचे समाधान केले. ज्ञानदेवांची ही संजीवनी समाधी आहे. उगीच कासावीस होऊ नका असे स्वतः पांडुरंग सर्वांना समजावून सांगत होते. आणि सर्वांचे समाधान करता करता मुक्ता अचानक पुढे आली. तिला पाहून देव म्हणाले, मुक्ते, तू तर योगमाया. तुला येणेही नाही आणि जाणेही नाही. तू तर जीवन मुक्त आहेस. ज्ञानदेव पांडुरंगातला सांगत होता की सोपानचे समाधान करा. मध्यान्नीची घटिका जवळजवळ येत चालली आणि सर्वांच्या पोटातले आतडे अक्षरशः तुटायला लागले. ज्ञानदेव आता समाधी घेणार. निवृत्तीचे समाधानच होत नव्हतं. ज्ञानदेव त्या समाधीच्या विवराशी आले. सर्व लहान थोर एकत्र आले.
ज्ञानदेव सर्वांच्या पाया पडले. समाधी स्थानाला त्यांनी प्रदक्षिणा घातली. पहिल्या पायरीशी स्वतः पांडुरंग उभे होते. पांडुरंगाने ज्ञानदेवांना मिठीत घेतलं आणि म्हणू लागले, ज्ञानदेवा, तुम्ही जगाच्या उद्धारासाठी फार कष्ट घेतलेत. अमृताची नदी लोकांसाठी खुली करून दिली. अनुभवाच्या नौक्यातून त्यांना पलीकडे तीरावर नेलत. समाधीचा क्षण जवळ आला. निवृत्तीनाथांची ज्ञानेश्वरांच्या दोन्ही हातात हात घेतले. जणू गुरुने प्रत्यक्ष विष्णूचे हात हातात घेतले. ज्ञानेश्वर समाधी घ्यायला निघाले. सर्वजण जाळाविना माशासारखे तडफडू लागले. दाही दिशा एकदम काळवंडल्या. उदयास्ताच्या दिशा धुंद झाल्या. संपूर्ण आकाशात काळोख दाटला. ज्ञानसूर्यच मुळी समाधी स्थानाकडे निघाला होता. निवृत्ती ज्ञानेश्वरांना घेऊन विवराच्या पायऱ्या हळूहळू उतरू लागले. सोपान मुक्ताई तर खालीच कोसळले. नामदेव स्पुंदून रडू लागला. सर्वांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ज्ञानदेवांनी विवरातल्या मृगजीनावर पद्मासन घातले. 3 वेळा हात जोडले. समोर ज्ञानेश्वरी ठेवली. 9वा अध्याय उघडला. निवृत्तीकडे प्रेम भरल्या नजरेने पाहिले आणि आपल्या हातांच्या तळव्यांनी नेत्रकमळ मिटले. ज्ञानदेवांनी भीममुद्री निरंजनी दृष्टी लावली आणि कुंडलिनी शक्ती जागृत केली. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि ज्ञानदेव एकदम संजीवन समाधीत गेले. निवृत्तीनाथ बाहेर आले. सूर्य अचानक अस्ताला गेला. निवृत्तीचा आपल्या शरीरावरचा ताबा सुटायला लागला. जणू आपल्याच प्राणातून तो खाली संजीवनी समाधीत देऊन वर आला होता. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. मुक्ता सोपांतर शुद्ध हरवून गेले होते. सगळीकडे हाहाकार माजला. आळंदीतल्या जमलेल्या सर्वच लोकांच्या डोळ्यात खळ नव्हता. निवृत्ती बाहेर आला आणि त्याने विवरावर शिळा ठेवली. सगळ्या संत सज्जनांनी समाधीला नमस्कार केला आणि एक एक जण आळंदीच्या बाहेर पडू लागला. ज्ञानदेवांनी संजीवनी समाधी घेतली. तो दिवस कोणता होता? कार्तिकी वद्य त्रयोदशी शके 1218. निवृत्ती भानावर आला तेव्हा तो सर्व संतांना हात जोडून म्हणाला, ज्ञानराजे अमुचे निवविले डोळे, आता ऐसा खेळे कोणी नाही. निवृत्तीच्या तोंडून दाबून धरलेला हुंदका एकदम उसळून बाहेर आला. मुक्ताईने आपल्या दादाला सावरलं. त्यावेळी सूर्य अस्तचलावर मावळत होता. गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या गोष्टींसाठी स्टे ट्यून. बाय बाय.